हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजलेत सकाळचे 6:30 आणि बघा ना, बाहेर बघून असं वाटतंय तरी का की सकाळचे 6:30 वाजले असतील. मला खरंच आश्चर्य वाटतं की जसजसा ऋतू बदलतो तसतसं त्यानुसार त्या त्या वेळेला बाहेर दिसणारं दृश्य देखील बदलत जातं. तुम्हाला लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते? मला हे म्हणायचं आहे की जसा हिवाळा होता तर हिवाळ्यामध्ये सकाळी 6:30 वाजता बाहेर असा गडद अंधार दिसायचा आणि आता बघा ना, आता उन्हाळा आहे तर ढग इतके सुंदर असे खुललेत, इतके सुंदर दिसत आहेत सगळे ढग, इतकं छान दृश्य दिसतंय खरंच. आपण आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किती उत्साहाने काम करतो हे बऱ्याचदा बाहेरच्या वातावरणावरती अवलंबून असतं, बरोबर ना? तर बाहेरचं वातावरण मस्त डोळ्यात भरून घेतल्यानंतर मी सुद्धा माझ्या कामाला लागले आहे. मला आज आली आहे ब्रेकफास्टची ऑर्डर आणि ब्रेकफास्टमध्ये मी काय बनवते तर तुमच्या लक्षात आलंच असेल. मी बनवते आहे बटाटे पोहे आणि मी बऱ्याचदा म्हणजे नेहमीच मी असं करते की जितकी माणसं असतील ना तितक्यांदा मी माझी मूठ भरून पोहे घेत असते मोजून, आणि थोडे जास्त पण घेते वरती. तर आता मला 3 माणसांचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे पण मी 4 मूठ पोहे घेतलेले आहेत आणि पोहे मस्त इथे असे चाळणीवरती घेऊन त्याला मस्तपैकी धुवून स्वच्छ धुवून ते पोहे इथे मी गाळायला असे ठेवलेत. आणि चला आता पटकन फोडणी करून घेऊयात. तर इथे मी घातली आहे मोहरी, त्यानंतर घातलं आहे जिरं आणि त्यानंतर जाणार ह्यामध्ये कांदा, सॉरी, हिरवी मिरची, कढीपत्ता राहिला आणि त्यानंतर याच्यामध्ये जाणार कांदा आणि कांदा घातल्यानंतर मी थोडंसं मीठ घालत असते जेणेकरून कांदा व्यवस्थित लवकर परतला जातो. आणि त्यानंतर मी घालते इथे बटाटे मी चिरून पाण्यात घालून ठेवले होते जेणेकरून ते काळे पडणार नाही. आणि काय, पोह्यांचा बेस आपला तयार झालेला आहे. कांदा आणि बटाटा व्यवस्थित शिजले की त्यामध्ये हवी तितकी थोडीशी हळद घालायची आणि वरून आपले हे भिजून मौसूद झालेले पोहे आपल्याला घालायचेत आणि पोहे घातल्यानंतर ही सगळी फोडणी पोह्यांमध्ये एकजीव करून घ्यायची आहे, छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरून मीठ घालायचं आहे आणि मिठासोबत ना मी 1 चमचा साखर पण घालत असते. आता बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की साखरेने पोहे किंवा कुठलाही पदार्थ गोड होतो, पण असं होत नाही. ॲक्च्युली साखर ही फक्त टेस्ट एन्हान्स करते, टेस्ट अजून छान खुलवते किंवा वाढवते एखाद्या पदार्थाची. पोह्यांना मी फक्त एकच वाफ घेत असते आणि त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये मी लिंबू पिळते आणि वरून माझी आवडती कोथिंबीर घालते. आणि आता चला, माझी ऑर्डर पॅक करायला तयार आहे. मस्त मौसूद पोहे झालेत आणि बटाटे पोहे केलेत मी मस्त आणि आता माझी ही ऑर्डर मी पॅक करते. तर मी अशा प्रकारे ना इथे भांडी काही ठेवलेली आहेत मेजरमेंटसाठी स्पेशली. जसं आता मी इथे 1 प्लेट पोहे पॅक करते आहे, असे मला 3 प्लेट्स पॅक करायचे आहेत. आणि मी माझी प्रत्येक ऑर्डर अशा प्रकारे सजवून पाठवत असते. मला असं गार्निश करून लोकांना सर्व करायला प्रचंड आवडतं आणि ते दिसायला पण छान दिसतं. तर माझी पोह्यांची ऑर्डर मस्तपैकी डिलिव्हर करून झाली. मग मी आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर माझं किचन हे असं दिसतं, शांत किचन सकाळचं. आणि त्यानंतर मी आता इथे माझ्यासाठी ब्रेकफास्ट करायला घेते आहे. निवांतपणे नाश्ता करून झाल्यानंतर मी आता सब्जाचं पाणी बनवते आहे. मी मागच्या एका व्लॉगमध्ये मेन्शन केलं होतं की मी सब्जाचंच पाणी पिते. तर मगाशी ना ब्रेकफास्ट करत असताना माझ्या डोक्यात विचार चालू होते, म्हणजेच प्लॅनिंग चालू होतं की मी आता लंच बनवतानाचा व्लॉग शूट करणार, तर तो कसा करणार, काय करणार, ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग माझ्या डोक्यात चालू असतानाच मला कॉल आला. ज्यांनी सकाळी माझ्याकडनं पोहे घेतले होते, ब्रेकफास्ट घेतला होता, त्यांनीच मला पुन्हा कॉल केला आणि मला विचारलं की पोहे अजून आहेत का. त्यांना पोहे इतके आवडले की त्यांना अजून खायची इच्छा झाली आणि त्यांनी मला कॉल करून अजून 2 प्लेट पोह्यांची ऑर्डर आणि मी त्यांना ताबडतोब हो म्हटलं आणि लगेचच किचनमध्ये आले पोहे बनवायला. पुन्हा तीच चिराचिरी, तीच कापाकापी, तीच सगळी प्रोसेस करायची होती, पण तरीसुद्धा मला कंटाळा आला नाही. उलट मला खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं की लोकांना माझ्या हातचं जेवण आवडतंय. ॲक्च्युली या लोकांनी या आधीसुद्धा माझ्याकडे ऑर्डर प्लेस केली होती लंच, ब्रेकफास्ट आणि इतर स्पेशल पदार्थांची सुद्धा. पण हे असं होणं की इमिडिएटली ऑर्डर रिपीट करणं ही खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
आणि म्हणूनच इतक्या जोमाने आणि उत्साहाने मी पुन्हा किचनमध्ये आले पोहे बनवायला. फक्त इतकंच की सकाळी मी त्यांना बटाटे पोहे दिले होते, पण आता माझ्याकडचे बटाटे संपले होते. म्हणून मी त्यांना विचारलं की दाणे घालून पोहे बनवले तर चालतील का? तर ते मला हो म्हणाले आणि हे पोहे देखील त्यांना तितकेच आवडले. तर मी पटकन 2 प्लेट पोहे इथे बनवले आणि छान पॅक वगैरे करून त्यांना दिले आणि लगेचच त्यांचा फीडबॅकसुद्धा आला. मी किचनमध्ये काम करत असताना अमितचं इथे वेगळंच काम चालू होतं. त्याला बऱ्याच दिवसांपासून आमचा हा फ्रीज साफ करायचा होता आणि ही मोहीम त्याने आज हाती घेतली आणि मस्तपैकी फ्रीज साफ करून स्वच्छ केलं आहे त्याने इथे. आणि हे काही मॅग्नेट्स आहेत जे मी ऑनलाईन घेतले होते. हे सगळे मॅग्नेट्स मी ऑनलाईन घेतलेत आणि हे मॅग्नेट्स मात्र मी घरी बनवलेत. हे फूड मिनिएचर्स आहेत. ह्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंही होतं मागे की मी सध्या हे क्ले आर्ट शिकते आहे. या सगळ्या मॅग्नेटसोबत मी हे काही लेटर्ससुद्धा फ्रीजवरती लावले होते. टीचर्स डेला मिळालेले लेटर आहे. त्यानंतर मुलांनी हे सगळे बुकमार्क्स बनवले होते, ते मला त्यांनी दिले होते, तर ते सुद्धा मी फ्रीजला लावले होते. पण इव्हेंच्युअली माझ्या हे लक्षात आलं की ह्यांच्यावरती खूप धूळ बसते आणि प्रत्येक वेळेला आपल्याला सतत हे इतकं साफ करायला जमत नाही. त्यामुळे हे सगळं सामान आता मी एका सेफ ठिकाणी ठेवते आहे. मी तुम्हाला कायम सांगत असते की मला पेंटिंग करायला खूप आवडतं. तर ही सगळ्यात पहिली वस्तू आहे किचनमधली जिच्यावरती मी पेंटिंग केलं होतं. हे एक साधं स्पून अँड फोक होल्डर होतं, म्हणजे लाकडाचं होतं साधं प्लेन. पण त्यानंतर मी याच्यावरती हे वारली पेंटिंग केलं आहे आणि त्याने मस्तपैकी याला छान असा लुक आलेला आहे. आणि चला आता इथे आपला चहा पण तयार झाला आहे. संध्याकाळची वेळ आहे बाय द वे आणि आता संध्याकाळचा चहा बनतो आहे. आज मी सुद्धा कधी नव्हे ते चहा पिणार आहे, कारण चहाबरोबर खाण्यासाठी आमच्याकडे आज काय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हे काय आहे? हे आहे मिनी जिरा बटर. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत असेल आणि आवडतसुद्धा असेल. मला देखील हे मिनी जिरा बटर्स खूप आवडतात. मी असं चहामध्ये डिप करून खाते. अमित स्पेशली माझ्यासाठी बेकरीमधनं घेऊन येतो आणि ह्याचसोबत मी अमितसाठी बनमस्का बनवत होते. तो जिरा बटरसोबत पण स्वीट बन्स पण घेऊन आला होता. तर त्यांना मी थोडं असं बटर लावून अमितसाठी ते प्रिपेअर करते, जेणेकरून त्यालासुद्धा चहासोबत खायला काहीतरी असेल. तर अशा प्रकारची आमची आजची सागर संगीत संध्याकाळ होती आणि त्यानंतर लगेचच माझी सलॉनची अपॉइंटमेंट होती. तर चला आता मी हा व्लॉग इथेच थांबवते. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.